नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचा आजचा पुढचा भाग सादर करताना मला अत्यंत मनापासून आनंद होतोय. आपला यंदाचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून काही 10 दिवसांच्या कालावधीनंतर म्हणजे थोडक्यात माझी या वर्षीची अर्थसंकल्पाची जाहीर आणि ऑनलाईन व्याख्यानं झाल्यानंतर आपण या मालिकेला सुरुवात केली ही गोष्ट खरी. पण त्या निमित्तानं एका पद्धतीचा शांतपणाने मधला कुलिंग पिरियड गेल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो त्याच्याकडे तटस्थपणानं पाहणं सहज शक्य होत आहे. कारण चर्चेचा पहिला भर, वेग, आवेग, प्रवेग हे सगळं गेल्यानंतर हे विषय जास्त नितळपणानं समोर येतात आणि म्हणूनच आज अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचा पुढचा भाग. साधारणपणे कोणताही अर्थसंकल्प सादर झाला की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नेमका आपल्या कररचनेत काय बदल झाला याच्याविषयी कुतूहल नसतं असं नाही. पण खरं सांगायचं म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त कुतूहल आपला कर कमी झाला का जास्त झाला याच्याबद्दल असतं. कारण आपली ती अगतिकता नसते, पण अपरिहार्यता असते. म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणतो की आपल्या देशामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला पगार मिळताना जो काही कापायचा असतो तो आयकर कापूनच मिळतो. म्हणजे आधी कर भरणं आणि मग उत्पन्न मिळणं अशी गमतीची गोष्ट आहे. त्यामुळे मी अनेकदा माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणात म्हणत असतो की आयकरावर कर असतो ही गोष्ट खरी नाही, करासाठी उत्पन्न किंवा आय असतं असं म्हणण्याची वेळ येते. पण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या 15-20 वर्षांच्या काळामध्ये मीच 12, 13, 14 असं म्हटलेलं नाही, मी 15-20 म्हटलंय की एकंदरीतच कराच्या दराचं प्रमाण स्थिर राहणं आणि आयकराच्या उत्पन्नाची वरती पातळ्या म्हणून वर्गवारी होणं यातनं हा एक घटक कमी झाला असला तरी सुद्धा त्या निमित्तानं कोणत्याही गोष्टीची वित्तीय संरचना हा विषय महत्वाचा झाला. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती विचार करत असताना अशा पद्धतीनं सरकारनं एकदा कर गोळा केला की त्याचा खर्च कसा होतो याचा विचार केला पाहिजे. म्हणताना आपण असं म्हणूया, पण इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की तुमच्या माझ्यासारखी वैयक्तिक नागरिक मनुष्य आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना आपलं उत्पन्न ठरलेलं असतं आणि अत्यंत मर्यादित वेळात आपण कितीही प्रयत्न केले तरी ते किती वाढू शकतं याला एक अंगभूत मर्यादा असते. म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो की बेडकी फुगून फुगून बैल होत नाही, तसं आपलं कितीही वाढीव मार्गानं पण सनदशीर आणि रास्त मार्गानं कारण एवढंच आपल्या सगळ्यांच्या हाती असतं. कारण आपण पापभिरू माणसं आहोत. आणि माझी पापभिरू माणसाची व्याख्या अत्यंत स्पष्ट आहे. कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही असे सगळे तुमच्या माझ्यासारखे ते पापभिरू. त्यामुळे आपल्या उत्पन्नावरती एक अंगभूत मर्यादा असते आणि या उत्पन्नाच्या अंगभूत मर्यादेमध्ये आपण खर्च बसवत असतो. पण सरकारी अर्थसंकल्प निर्मितीची आणि अंमलबजावणीची प्रक्रिया याच्यापेक्षा बरोबर उलटी असते. ती आपल्या वैयक्तिक अर्थसंकल्पामध्ये आधी उत्पन्न ठरतं आणि उत्पन्नात बसतील असे खर्च ठरतात. त्याच्यामध्येही काही अपरिहार्य खर्च असतात ही गोष्ट वेगळी. परंतु होता होई तो अपरिहार्य खर्च तर केलेच, त्याच्यानंतर जे काही खर्च शिल्लक राहतात ते आपण उत्पन्नाच्या चौकटीत बसवायचं बघतो. कोणत्याही सरकारी अर्थसंकल्पामध्ये किंवा सार्वजनिक अर्थसंकल्पामध्ये असं होत नाही, हे अत्यंत उघड आहे. वर सध्या त्या त्या वेळेला सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये नेमका खर्च काय करायचा हे आधी ठरवलं जातं आणि मग त्याला पुरेसे पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे असतो तो खर्च हे निश्चित असतं. म्हणजे खर्च ही खात्री असते तर उत्पन्न ही शक्यता असते. मग उत्पन्नाची शक्यता जशी मागे पुढे होते तसं खर्चाच्या खात्रीतलं संभाव्यतेकडे परिवर्तन व्हायला लागतं का हा विचार करावा लागतो. मग असा विचार करत असताना सरकारनं जाहीर केलेल्या खर्चातले अपरिहार्य खर्च कुठचे याचा विचार करावा लागतो आणि प्रसंगी पुढचे खर्च पुढे ढकलता येतील आणि ते किती प्रमाणात ढकलता येतील, किती काळासाठी पुढे ढकलता येतील याचाही विचार करावा लागतो. आणि मग अशा पार्श्वभूमीवर
कोणत्याही अर्थसंकल्पात मध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणत्या क्षेत्रावरती होणार आहे याचा विचार करावा लागतो. आणि मग असं लक्षात येतं की बहुतांश वेळेला त्या त्या क्षेत्रावरती सगळ्यात जास्त खर्च अपरिहार्यतेच्या बरोबरीनं अशा निकषांचा विचार करून केला जातो की हा खर्च आत्ता केल्यानं केवळ माझ्या देशावरचं आर्थिक, सामाजिक, राजकीय, लष्करी असं संकटच दूर ढकललं जाईल अशातला भाग नव्हे, तर त्यातनं नवीन उत्पन्नाची आणि तीही ताबडतोब शक्य असल्या त्या त्या आर्थिक वर्षातच उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते का? म्हणजे मग हे वाढीव उत्पन्न वाढीव खर्चासाठी वापरता येईल का? असं वेगळ्याच पद्धतीचं टॅगिंग ऑफ इन्कम विथ एक्सपेंडिचर केलं जातं का? हा विचार करावा लागतो. मग असा जर विचार आर्थिक वर्ष 2025-26 सालासाठीचा केला, तर लक्षात येण्याजोगी गोष्ट अशी आहे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात मोठी वाढ किंवा सगळ्यात मोठा खर्च हा आर्थिक किंवा वित्तीय सेवा या क्षेत्रासाठी केला गेलेला आहे. एकंदरीतच 19.4 ट्रिलियन इतक्या रुपयांची तरतूद ही वित्तीय सेवांसाठी केली आहे. आणि एकूण केंद्र सरकारच्या आगामी आर्थिक वर्षातल्या खर्चाच्या सुमारे 38% रकमेचं अलोकेशन हे फायनान्स आणि फिनान्शियल सर्व्हिसेस या खात्याला गेलंय. त्याच्या खालोखाल, मी खालोखाल म्हणतोय, पण वित्तीय सेवेचं गणित 38% असताना संरक्षण म्हणजे डिफेन्स याच्यासाठी 13% तरतूद करण्यात आली आहे. यातल्या संरक्षण या खात्याविषयी विशेष चर्चा मी आत्ता इथे करणार नाही, कारण अगदी आपल्या याच अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेमधल्या एका भागाचा संपूर्ण भागाचा विषय संरक्षण हा होता. वित्त आणि वित्तीय सेवा आणि संरक्षण याच्या खालोखाल सार्वजनिक बांधकाम आणि हायवेज याच्याकरता 5.5% आसपासचा खर्च हा अधोरेखित करण्यात आलाय. अगदी खालच्याच भागामध्ये आपण पायाभूत सुविधांचा विचार केलाय, त्यामुळे याचीही चर्चा करण्याचं कारण आहे अशातला भाग नाही. मग त्याच्या आता तुमच्या असं लक्षात येईल की वित्तीय सेवा आणि वित्त 38%, संरक्षण 13%, रोड आणि ट्रान्सपोर्ट 5%, 5.5%, रेल्वे 5%, कन्झ्युमर अफेअर्स आणि फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन 4.25%, रुरल डेव्हलपमेंट सुमारे 4%, अगदी नेमकं सांगायचं तर 3.8%, गृह खातं 3.3%, केमिकल्स आणि फर्टिलायझर्स 3.2%, कृषी क्षेत्र 2.7% आणि शिक्षण 2.5% असं गणित आहे. याच्यामध्ये 2 पद्धतीचे पॅटर्न दिसतात हे लक्षात घेतलं पाहिजे. जे विषय पूर्णपणाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, उदाहरणार्थ संरक्षण, त्याची जास्तीत जास्त रक्कम ही केंद्र सरकारातनं दिली आहे. कारण या खात्यांसाठी कितीही इच्छा असली तरी राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पातनं केंद्र सरकारला पैसा घेता येत नाही, हे त्याच्या मागचं एक कारण आहे. आणि त्याच्या मागचं दुसरं कारण हे असतं की यातनं मिळणारं उत्पन्न हे पूर्णपणाने केंद्र सरकारला मिळतं. मग त्याच्या काही अलोकेशन्स नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या समित्यांच्या किंवा राज्य सरकारांच्या कमिशनच्या दृष्टिकोनातनं केली जाते. एकंदरीतच सरकारच्या एकूण उत्पन्नाच्या किंवा महसुलाच्या 41% वाटा राज्य सरकारांना देण्यात येईल असं धोरणात्मक घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. आणि मग त्याच्या पूर्ती किंवा तरतुदीची अंमलबजावणी म्हणून केंद्र सरकार आधी खर्च आणि त्यायोगे उत्पन्न यांची सांगड घालतंय का, हाही विचार करावा लागतो. हे गणित जितकं मागे पुढे होतं तितकं सरकारी खर्चाचे प्राधान्यक्रम बदलत जातात आणि त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा परिणाम शेअर बाजारावरती होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा विचार करत असताना कोणत्या क्षेत्रासाठी सरकारी खर्च जास्त प्रमाणावर होतोय हा घटक अजून एका वेगळ्या पद्धतीनं विचारात घ्यावा लागतो किंवा वेगळ्या कारणासाठी विचारात घ्यावा लागतो. ज्या वेळेला वित्त आणि वित्तीय सेवा, संरक्षण, सार्वजनिक बांधकाम अशा खात्यांसाठीचे खर्च सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर वाढत असतात, त्याचा एक अर्थ असा असू शकतो की या खात्यांचा एक स्वभाव, शक्यता आणि क्षमता अशी आहे की हे
केवळ सरकारी निधीच्या माध्यमातून आपले पैसे उभे करतात अशातला भाग नाही. या क्षेत्रांनी आजपर्यंत वारंवार अनेकदा छोट्या मोठ्या रकमेचे का होईना पण कर्जरोख्यांच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा आश्रय घेतलाय आणि त्यातून आपल्याला गुंतवणुकीची साधनं म्हणून नवनवीन क्षेत्र, नवनवीन साधनं, नवनवीन व्याजदर आणि नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. याही दृष्टिकोनातनं कोणताही अर्थसंकल्प नेमका कोणत्या क्षेत्रावरती पैसे खर्च करतं किंवा करू इच्छितं अशी घोषणा करतं याकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. आणि म्हणूनच अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरकारी खर्चाचं स्वरूप, प्रमाण आणि वर्गवारी हा विषय. मनपूर्वक धन्यवाद.